नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक फुल थ्रेडचं फूल शिकवणार आहे. थ्रेडचं म्हणजे वुलनचं, आणि ते फूल दोन टाईपमध्ये कसं वापरायचं ते पण दाखवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, या प्रकारचं असं फूल आहे. हे मी अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये फुलं करून ठेवलेली आहेत. हे बघा, त्याचा उपयोग काय काय करायचा किंवा कुठे कुठे वापरायचा ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येतील त्याचा. तर हे फूल बनवण्यासाठी मी असं मस्त फूल बनवलेलं आहे. मी या ब्ल्यू कलरची लोकर उलन घेतलेली आहे. लोकर म्हणा, उलन, मला हा कलर घेतला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि सुई मी 1.5 mm घेतलेली, 1.5 mm घेतलेली आहे. मोठी पण घेतली तरी चालेल, उलनच आहे. आणि त्यासाठी आपल्याला कटर लागणार आहे. आणि बाकीचं मी पुढे जसं जसं सांगेल तसं तसं 1-2 मटेरियल लागेल अजून त्याचा यूज करताना आपल्याला. सर्वात प्रथम मी मॅजिक रिंग घेतली आहे. मॅजिक रिंगमध्ये एक टाका काढून घेतला आणि एक चेन करून घेतली. आपल्याला या मॅजिक रिंगमध्येच ते फ्लावर बनवायचे. आता परत 2 चेन करून घ्या, एकंदर 3 चेन झाल्या. आता इथे आपल्याला पफ स्टिच घ्यायचा आहे. असा हा 1 2 इथे बोट ठेवायचं बरं का, अडी घ्यायची, खालून 3 4. तुम्हाला जेवढा जाड पफ हवा आहे तसा तुम्ही पफ स्टिच घेऊ शकता. 2 टाके शेवटी राहतील आणि त्याच्यातून परत एकदा काढून घ्यायचं. आणि आता काय करायचं, 2 चैन घ्यायच्या. 2 चैन घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये, या चैनमध्ये इथे डबल क्रोशेट टाकायचे 3. 1 2 आणि हा 3. एका कलरच्या ऊलमध्येच हे फुलं आहे पूर्ण. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला नंतर डेकोरेशन पण करू शकता, कसं दुसऱ्या ऊलने. मी दाखवते तुम्हाला ते पण. हे एक पफ स्टिच झाला, सेकंड पफ स्टिच 1 2 3 4. साधारण पफ स्टिचचं अंतर जे आहे, म्हणजे पफ बनवण्याचं, ते एकसारखं आलं पाहिजे. लहान मोठे पफ नकोत यायला. त्याच्या डोक्यावरती हाफ डबल क्रोशेट, 2 चैन घेतल्या. अरे मी परत एकदा सांगते तुम्हाला, हे बोलत बोलत मी करून टाकले. ठीक आहे, हे झालं आपलं सेकंड. थर्डला बघा, आता इथे पफ स्टिच घ्यायचा. एक अंतर हे सारखं पाहिजे. 2 3 4. याच्यातून काढलं, 2 2 1 केला. आता इथे काय करायचं, 2 चैन घ्यायच्या. 2 चैन घेतल्यानंतर या बॅक, हे बघा, हे 2 पफच्या मधला जो गॅप आहे याच्यामध्ये आपल्याला बॅकला जाऊन डबल क्रोशेट करायचा आहे. किती करायचे डबल क्रोशेट? 3 डबल क्रोशेट करायचे. 2 3. तुम्ही जर एखादा लोकरीचा मोठा प्रोजेक्ट करत असाल तर त्याची रेस्ट ऊल असते, शिल्लक राहिलेली ऊल, थोडे बंडल राहिलेले असतात, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे फूल करू शकता. फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, खूप सारी. मला हवी तर मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवेल ते. त्या प्रकारे फुलं बनवून त्या फुलांचा उपयोग तो पण खूप ठिकाणी करता येतो आपल्याला. हे एक हाफ डबल क्रोशेट, हे सेकंड हाफ डबल क्रोशेट, हे थर्ड हाफ डबल क्रोशेट. किती झाले? हे आपले 4 पफ झाले, बरोबर आहे. 1 2 3 4. मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगितलेल्या यूज फुलांचं जे आहेत त्याच्यापेक्षा आणखीन काही वेगळी आयडिया आली किंवा येत असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये
कमेंट करून कळवा, म्हणजे मी तुमच्या आयडियाचा वापर करून घेईल. तुमच्या आयडियाने परत त्या फुलाचा यूज करेल. तर हे 5 वेळा झाले. अजून 5 वेळा आपल्याला करायचं, म्हणजे एकंदर हे पफ स्टिच 10 आले पाहिजेत असं आपल्याला हे करायचं आहे फुल. तर मी हे 5 अजून फुल 5 पफ करते आणि तुम्हाला जोडायचंच दाखवते आणि त्याच्यानंतर त्याचे उपयोग काय काय करायचे हे सांगते. हे 10 पफ झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 की मॅजिक रिंगचा दोरा जो सोडलेला असतो तो घट्ट ओढून घ्यायचा, त्यामुळे हे फुल जोडून येतं. आता हे शेवटचं आपल्याला करायचं. याच्यावरती 2 चेन, हाफ नाही डबल क्रोशेट, 2 3. हे झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट इथे वरती जॉईन करायचं आहे. वरची इथे चैन घेतलेली असते ना पहिली, त्या चैनमध्ये स्लिप स्टिच घ्यायचा. स्लिप स्टिच घेतला, एक चैन घेतली की हा थ्रेड कट करून टाका. हे नंतर तुम्ही थ्रेड हाईड करत बसा, काही प्रॉब्लेम नाही. शेवटी केलं तरी पण हा मधला थ्रेड पण हाईड करायचा. ओढून घेतला आहे आपण, त्याचा काही हे येत नाही. इकडे तिकडे आपण काढून घेऊ त्याला. आता हा पण थ्रेड नंतर याच्यामध्ये टाकून घेऊ. पण हे असं फुल झाले चक्री फुलसारखं. आता यात जर तुम्हाला व्हेरिएशन द्यायचं असेल तर आता मी काय करते, मला याच्यावरती हे करून दाखवते. हा एक पिंक कलरचा फ्लावर आहे. स्ट्रॉ थ्रेड कट करते मागचे आणि याला बघा मी आता काय करते, हे तुम्हाला असंच ठेवायचं तर तुम्ही असंच पण ठेवू शकता. आणि याला जर तुम्हाला थोडंसं काही करायचं असेल तर वेगळ्या कलरची ऊल किंवा गोल्डन कलरचा थ्रेड पण येतो बघा, गोल्डन कलरचा थ्रेड पण घेतला तुम्ही तरी पण चालेल. हे गॅप आहे ना याच्यामध्ये, हे बघा चेन स्टिच टाकून घ्यायचे. खालून काढायचा दोरा, चेन स्टिच टाकून घ्यायचे. ढिल्ला घ्यायचं थोडंसं, म्हणजे ते फुलाला सूट करते बघा. गोल्डन चमकीला वेगळा कुठला थ्रेड असेल ना त्याच्याने पण छान दिसेल ते. उलन पण तुम्ही ही साधी कॉटनची घेतलेली, तुम्ही ॲक्रेलिक उलन पण घेऊ शकता. थ्रेडचं पण जाड थ्रेड असेल तर थ्रेडचंही बनवू शकता. तसंच ठेवलं फुल तरी चालेल, आणि नाही तर मग असं तुम्ही दुसऱ्या कलरने त्याला एक लुक देऊ शकता. थ्रेड खाली काढून घ्या, खालचा पहिला थ्रेड, आणि तो थ्रेड कट करून गाठ मारून द्या. हे पहा असंही करू शकता फुल. तुम्हाला कुठलं आवडलं तसं करा. त्याच्यानंतर काय करा, तुम्ही ना फुलामध्ये असं मोती टाकून घेऊ शकता. दोन्ही बाजूने मध्ये मोती टाकून दोन्ही बाजूने असे थ्रेड सोडली आणि याच्यामध्ये पण मोती टाकले तर ही तुमची झाली राखी. बघा मैत्रिणीनं, दोन्ही बाजूला थोडेसे मोती टाकून घ्यायचे आणि ही झाली तुमची राखी. आता ही पण राखी म्हणून किती सुंदर दिसते बघा बरं. मध्ये हाफ मोती चिकटवला याच्या की आणखीन सुंदरच दिसेल. असे हाफ मोती तुम्ही या ग्लूने चिकटवू शकता. हा ग्लू आपल्याला खूप कामात येतो. प्रत्येक घरामध्ये हा ग्लू एक छोटी किंवा मोठी ट्यूब असलीच पाहिजे, म्हणजे प्रत्येक बऱ्याच वस्तूंना जोडायला हा ग्लू कामात येतो. असं हाफ मोती ठेवायचे किंवा असा मोती टाकायचा तर आपली झाली ही राखी. हेच फूल तुम्ही याच्यावरती टिकटॉकच्या पिनवरती जर लावलं तर बघा पिन पण किती सुंदर दिसते बघा. या ग्लूने चिकटवायचं ते. तर ह्या तुमच्या टिकटॉकच्या क्लिप पण तयार होतील. हे झाले 2. शिवाय तुम्हाला जर लटकन करायचे असतील तर लटकनमध्ये पण हे फूल एका खाली एक तुम्ही चेनने जर जोडले असे
तर ते लटकनी सुंदर दिसतील बघा. आणि शिवाय तुमचं हे जर जॉईंट केलं इथे फुल साकडीने किंवा ह्याच्याने, तर हे तुमचं तुम्हाला जर महिरप वगैरे करायचा असेल वेगवेगळ्या फुलांचा, तर त्याचा महिरप पण तयार होऊन जाईल बघायचं. हार तयार होऊन जाईल, महिरप तयार होऊन जाईल, लटकन तयार होऊन जाईल. याचं तुम्ही तोरणमध्ये यूज करू शकता. यालाच जर बाजूने स्क्वेअर केला तर याचे ग्रॅनी स्क्वेअर तयार होऊ शकतात. ग्रॅनी स्क्वेअरचा मधला बेस हा सुंदर होऊ शकतो. ग्रॅनी स्क्वेअर नंतर ते ग्रॅनी स्क्वेअरचं तुम्ही बॅग करू शकता, तोरण करू शकता, जॅकेट करू शकता. तुम्हाला हवं ते त्याचा यूज तुम्ही करू शकता. मला जेवढे आत्ता पटकन आठवले तेवढे यूज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने आणखीन याचा वापर बऱ्याच ठिकाणी करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे फूल कसं वाटलं ते मला आवर्जून कमेंट करून कळवा. शिवाय तुम्हाला आणखीन राखीच्या आयडियाज जर पाहिजे असतील तर मी आणखीन राखीसाठी वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला दाखवेल. ही राखीच आहे, याच्यात फक्त इकडे इकडे मोती टाकायचे राहिलेले आहेत माझे, ते टाकू शकतो आपण. मस्त राखी अशी तयार झालेली आहे बघा. भैयाभावी राखीला पण हे सुंदर फूल आहेत, करू शकता तुम्ही. तर धन्यवाद मैत्रिणींनो.